नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. सर्वांचं लाडकं दैवत अर्थात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आबालवृद्ध आतुर झालेत. आता अवघ्या काही तासातच गणपती बाप्पा आपल्या घरी येतील आणि त्यांच्या आगमनामुळे आपल्या घरातील, परिसरातील, शहरातील, गावातील वातावरण मंगलमय होईल. गणेशाची प्रतिष्ठापना कशी करायची, यंदा प्रतिष्ठापनेसाठी योग्य मुहूर्त कोणता, गणरायाची पूजा कशी करायची आणि असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील आणि म्हणूनच झी 24 तास आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय हा खास कार्यक्रम तयारी गणेश पूजनाची. यात तुम्ही थेट तुमच्या मनातल्या शंका गणेश पूजनाविषयीच्या विचारू शकता आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आहेत पंचांगकर्ते दाकरू सोमण. आपण त्यांचं स्वागत करूयात. सोमण, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. तुमच्या ज्या शंका असतील त्या आम्हाला विचारा 1800221010 या टोल फ्री क्रमांकावरती आणि या कार्यक्रमात आपण सहभागी व्हा. आपल्याला पहिलाच प्रश्न आलेला आहे, आपण तो प्रश्न घेऊयात. सर, आपल्याला प्रल्हाद दळवी प्रश्न विचारतायत परभणीहून. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. प्रल्हाद, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. सर, माझा सरांना प्रश्न आहे की गणपतीची मूर्ती कशा प्रकारे असावी आणि पूजेची प्रार्थना कशी असावी. बर, पूजेची तयारी. ती प्रार्थना कशी करावी पूजा करताना, प्रार्थना मूर्ती कशी असावी. बरोबर. प्रार्थना ही सगळी पूजा का करायची हे प्रथम समजून घेऊ. पूजा म्हणून प्रार्थना अशी करायची की आपल्या अडचणी दूर होत ही करायची. आणि अडचणी दूर होण्यापेक्षा अडचणी दूर करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी येऊ. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी प्रार्थना केली होती परमेश्वराची की ओझं व्हायची शक्ती माझ्यामध्ये ये, ती संकटांवरती मात करण्याची शक्ती माझ्यामध्ये येऊ दे, अशी प्रार्थना करायची. की गणपती हा दुःख हरताय, सुख करताय, आनंद निर्माण करणार आहे, दुःख हरण करणार आहे, चिंता मुक्ती करणार आहे. अर्थात हे आपल्यामध्ये घडायला पाहिजे या गोष्टी. म्हणून पूजा करताना आपल्यामध्ये चांगला बदल व्हावा. आपल्या समजा वाईट सवयी असतील तर गणेशाला प्रार्थना करायची, त्या सवयी मी वाईट सवयी सोडून देणार, मी नीतिमान राहणार, मी भ्रष्टाचार करणार नाही, मी व्यसन करणार नाही, अशी प्रार्थना वर्षातून ह्या दिवशी करायची आणि वर्षभर ती पाळायची. हे महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की पूजा करायची, प्रार्थना करायची, ती स्वतःमध्ये चांगला बदल होण्यासाठी करायची. गणपतीमध्ये बदल होत नसतो, आपल्यामध्ये होत असतो. आणि मूळ हेतू हाच आहे याचा, गणेश पूजनाचा. खरंय. मूर्ती कशी असावी त्यांनी विचारलंय. तर मूर्ती बघा, भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि शेतामध्ये धान्य तयार होत असताना पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून मूर्ती मातीचीच पाहिजे. खरी गणपतीची पूजा कशी करायची असते, नदीकाठी जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच पुजायची आणि लगेच विसर्जन करायचं, ही पूर्वीची पद्धत होती. परंतु नंतर ती मूर्ती केली, सुंदर मूर्ती झाली, मग ती घरी आणायची, मग 1.5 दिवस ठेवायची, 5 दिवस ठेवायची, 10 दिवस ठेवायची, असं झालं. मग मित्रपरिवार यायला लागले, नातेवाईक यायला लागले, तिथे घरामध्ये एक आनंदोत्सव झाला. शेवटी सण उत्सव कशासाठी आहेत, आनंद प्राप्तीसाठी आहेत, बरोबर आहे, सुख प्राप्तीसाठी आहेत. तेव्हा मूर्ती मातीचीच पाहिजे. म्हणून पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. कारण शेतामध्ये धान्य तयार होत असतं. भारत हा शेतीप्रधान देश, म्हणून प्राचीन काळापासून हे सांगितलेलं आहे. तेव्हा प्रार्थना करायची, मातीचीच मूर्ती आणायची आणि पर्यावरणाला जपायचं, प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायची, हे महत्वाचं आहे. खरं, हा सण साजरा. आपल्याला आणखीन एक फोन येतोय, आपण प्रश्न जाणून घेऊयात. रवींद्र आपल्याला प्रश्न विचारतायत खडकवासल्याहून. रवींद्र, आपला प्रश्न विचारा. हा सर, काळे, खडकवासल्याहून रवींद्र काळे बोलतोय, मुंबईनगर. सर, आमचे कालच वडिलांची आजी वारली, म्हणजे वडिलांच्या चुलती. तर आम्हाला गणपती बसवायच्या घरी. तर सर, बसवता येईल का गणपती? हो. घरामध्ये मृत्यू झालेला आहे तर अशा वेळी गणपती नाही आणला तरी चालेल, पूजन नाही केलं तरी चालेल. लक्षात घ्या, घरामध्ये दुःखद घटना घडलेली आहे, त्यामुळे आपण एखाद्या वर्षी, त्या वर्षी गणपती नाही आणला तरी चालेल, त्या वर्षी पूजा केली नाही तरी चालेल, फक्त आप्तेष्ट मित्रांना कळवायचं अशी दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही यावर्षी गणपती आणणार नाहीत, म्हणजे त्यांची खेप फुकट जाणार नाही, हे एक. आणखी एखाद्या वर्षी अडचणीमुळे गणपती आणला नाही तरी चालतो. गणपती कुणाचंही वाईट कधी करत नाही. खरं सांगायचं तर भक्तीनं पूजा करायला पाहिजे, करायची असेल तर. आणि एखाद्या वर्षी नाही आणलं तरी चालतं. गणपती हा कडक किंवा सौम्य असा नसतो, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. खरं. म्हणजे त्यांचा खरं तर प्रश्न असतो की त्यांना आणायचंच आहे, तर आणला तर चालेल का? पण शक्यतो आणू नये, दुःख घरात असतं म्हणून. अर्थात ती व्यक्ती त्याच घरात झालेली नाही,
सुवेर सुतक नसेल तर आणायला हरकत नाही. बरोबर. किंवा गणपतीची स्थापना केल्यानंतर समजा एखाद्याचा मृत्यू झाला नातेवाईकाचा तर आपण दुःखत होतो, मग गणपतीचा आनंदोत्सव साजरा करता येत नाही आपल्याला, मग लगेच विसर्जन करायचं, ही प्रथाही सांगितलेलं आहे. पण एखाद्या वर्षी आणला नाही गणपती तरी घाबरण्याचं कारण नाही, वाईट काही होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला आणखीन एक प्रश्न येतोय जालन्याहून, आपण प्रश्न जाणून घेऊयात. एक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारतायत. आपला प्रश्न विचारा. बोला नरहरी, आपला प्रश्न विचारा. सर, आमचा प्रश्न असा आहे की गणपती स्थापना किती दिवस करावी, किती दिवस ठेवायचे, किती दिवस करावी. आणखी दुसरा त्याच्यामध्ये असं आहे की दरवेळेस नवीन मूर्ती आणण्यापेक्षा आपण तीच मूर्ती किती वर्ष वापरू शकतो. तीच मूर्ती किती वर्ष वापरू शकतो. बरं, ठीक आहे. एकच मूर्ती किती वर्ष वापरू शकतो आणि गणपतीची स्थापना किती दिवस नाही. करावी. खरं काय आहे, हे पार्थिव गणेश पूजा आहे. लक्षात ठेवा, पार्थिव गणेश म्हणजे मातीचीच मूर्ती असते, तर ती मूर्ती विसर्जितच करायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे बाहेर तापमान कमी जास्त होतं आणि त्यामुळे मूर्तीवरती, मातीच्या मूर्तीवर परिणाम होऊ शकतो, क्रॅक पडू शकते. आणि हे टाळण्यासाठी, मूर्ती चांगली राहावी यासाठी विसर्जनाचे दिवस आपले जसे असतात त्याप्रमाणे विसर्जित करायला पाहिजे. मूर्ती वर्षभर ठेवायची नाही. काही लोक चुकीचं ते काय करतात, या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जित करतात आणि गेल्या वर्षीची मूर्ती या वर्षी विसर्जित करतात. हे चुकीचं आहे. मातीची मूर्ती घरात जास्त दिवस ठेवायची नाही, कारण घरात मुलं खेळत असतात, हे असतात, अडचणी असतात, तेव्हा मूर्ती ठेवायची नाही, ती विसर्जित करायची. लक्षात ठेवा, आपण काय करतो, जेव्हा मातीची मूर्ती घरात आणतो त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करून त्यात देवत्व आणतो आणि विसर्जन करण्यापूर्वी मूर्तीचं आपण उत्तर पूजा करतो आणि देवत्व काढून घेतो. मग ती साधी मूर्तीच असते आणि तिचं विसर्जन करायचं. मातीची मूर्ती जास्त दिवस घरात ठेवायची नाही. अर्थात तुम्ही 1.5 दिवस गणपती आणला काय, 5 दिवस आणला काय, 7 दिवस काय, का 10 दिवस काय, पुण्य तेवढंच आहे. लक्षात ठेवा, मूर्ती मोठी असणं, जास्त दिवस ठेवणं, मोठ्याने आरती करणं म्हणजे पुण्य जास्त असं नव्हे. किती भक्तीनं तुम्ही करता, किती भावानं करता, किती प्रेमानं करता. कारण पूजा करायची कशाला, आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे यामुळे. बघा तुम्ही गणपतीच्या दिवसात किती आपण आनंदोत्सव साजरा करतो, आबालवृद्ध आनंदित होतात, मुलं सुद्धा. आणि विसर्जन झालं मूर्तीचं की लगेच आपण ओको वाटतं घराला. हे महत्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या, त्याचा उद्देश मूळ लक्षात घ्या. चिंता करायची नाही, चिंता मुक्तीसाठी हा उत्सव आहे आणि आरोग्य, शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उत्सव आहे, त्या दृष्टीने तो साजरा करायचा आहे. बरोबर. खरं आहे. आपल्याला आणखीन असे प्रश्न येतात, आपण त्यांची उत्तरं घेऊयात. मलाही काही प्रश्न तुम्हाला विचारायचे, पण त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपल्याला गणेश पूजनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर या टोल फ्री क्रमांकावर जरूर संपर्क करा. आपण आता आमचा खास कार्यक्रम तयारी गणेश पूजनाची, आणि यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत पंचांग करते दाखरू सोमण. आपल्या मनातले प्रश्न आपण विचारा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. जळगावहून आपल्याला सुनील प्रश्न विचारतात. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. सुनील, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न आहे की आपण गणपतीची जी मूर्ती स्थापन करतो घरात, तर ती किती वर्षापर्यंत केली पाहिजे? त्याला काही अशी मर्यादा असते का, की 4 वर्ष, 5 वर्ष जी घरात आपण मूर्ती स्थापन करतो ती? बरोबर. म्हणजे सुरू केल्यानंतर दरवर्षी स्थापन केली पाहिजे का, आणि ती किती वर्ष केली पाहिजे? ठीक. चांगला प्रश्न विचारलाय. खरं म्हणजे असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाही की तुम्ही 5च वर्ष गणपती आणा किंवा 10च वर्ष आणा किंवा आणा. हे प्रत्येकाच्या मनस्थितीवरती आहे, त्याची इच्छेवरती आहे. उपासना काय करायची, किती वर्ष करायची. आणि एखाद्या वर्षी गणपती आणला नाही तरी चालतो. अडचणी आहेत घरामध्ये, कोणतरी आजारी आहे किंवा कोणीतरी परदेशात गेलेत, मग आणता येत नाही. आणला नाही तरी चालतो. पुन्हा किती दिवस ठेवायचा ह्याचे पण नियम नाहीत. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ठेवायचे. जास्त दिवस ठेवले म्हणजे जास्त पुण्य मिळेल असं पण नाही. आपल्या इच्छेवरती आहे. आणि 5 वर्ष 10 वर्ष असं नाही. तुमची इच्छा असेल तेवढे वर्ष आणा. फक्त आणल्यानंतर नीट करा, त्याच्याकडे लक्ष देऊन भावने स्वतःमध्ये चांगला बदल व्हावा यासाठी पूजा करायची असते. हे उद्देश लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे मुलांवरती बघा किती आनंद मुलं घरात येतो. आपण माणसं, व्यसन करणारी माणसं सुद्धा त्या दिवसात व्यसन करत नाहीत. घर आनंदी राहतं, चिंतामुक्त राहतं, अगदी आबालवृद्ध मजेत असतात. असा आनंद प्रत्येकाला जर पाहिजे असेल तर आणायला हरकत नाही गणपतीची मूर्ती आणि पूजायला हरकत नाही. खरं. आणि किती दिवस सेवा. बरोबर. नाशिकहून आणखीन एक प्रश्न येतो आपल्याला, आपण तो प्रश्न जाणून घेऊयात. नाशिकहून आपल्याला एक प्रेक्षक प्रश्न विचारतायत. रामेश्वर, आपला प्रश्न विचारा. सर, आमच्याकडे अशी वरलोपाटची प्रथा आहे की
वर्षभर गणपती घरात ठेवायचं, पूजा करायची आणि पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करायचं. बरं. गणपती चतुर्थीला आम्ही दोन्ही गणपतीची पूजा करतो आणि 14 ते एक जुनी मूर्ती विसर्जित करतो मागच्या वर्षीची. याचं उत्तर मी मगाच दिलेलं आहे की गेल्या वर्षीची मूर्ती या वर्षी विसर्जन करायची, या वर्षीची पुढच्या वर्षी करायची, असं नाही करायचं. कारण गणपतीची मूर्ती मातीची असते आणि वर्षभर घरात ठेवताना समजा ती काहीतरी क्रॅक गेला, तिला इजा झाली तर आपल्याला वाईट वाटणार नाही का? कारण त्याला पुजतो त्याला असं होता कामा नये. म्हणून मूर्ती ही त्या वर्षी ते त्याच वर्षी विसर्जित करायची. खरं सांगायचं तर त्याच दिवशी गणेश चतुर्थी दिवशीच मूर्ती करायची, पूजायची आणि लगेच विसर्जन करायची. दक्षिण हिंदुस्थानामध्ये त्याच दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे. अर्थात आपण 1.5 दिवस ठेवतो, 5 दिवस ठेवतो, हौसेसाठी केवळ. तेव्हा गेल्या वर्षीची मूर्ती यावर्षी विसर्जन करायची आणि या वर्षीची पुढच्या वर्षी करायची असं करू नका. कारण कधीतरी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे आणि त्याच्यामुळे काय नाही, आपण घरातल्या देवतांची जी मूर्ती असते, चांदीची मूर्ती असेल, पितळीची, गणपतीची घरातली देवामध्ये मूर्ती असेल, ती असतेच ना वर्षभर, तिचा काय प्रश्न नाही. पण ही मातीची मूर्ती असते त्यामुळे सांभाळली पाहिजे तिला, म्हणून लगेच विसर्जन करणं उक्त आहे. खरंय. आपल्याला पुढचा प्रश्न गोरेगावहून संतोष विचारतात. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. संतोष, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. तर मी मूळचा कोकणातला, पण माझं मी मुंबईत लहानाचा मोठा झालो आणि आमच्या कोकणात गणपती असतात. पण माझा मुलगा नेहमी मला म्हणतो की आपण पण गणपती आणूया. खरं आहे का? सर, आपण या प्रश्नाचं उत्तर संतोष यांच्या जरूर देऊयात. मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपल्याही मनात जरा काही अशाच शंका असतील तर 1800221010 या आमच्या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क करा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा. घेऊयात एक ब्रेक. आपण पाहताय तयारी गणेश पूजनाची आणि या गणेश पूजनासंदर्भातल्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पंचांगकर्ते दाखरू सोमण आपल्याला देत आहेत. सोमण सर, मगाशी संतोषी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपण आधी देऊयात. कोकणात विशेषतः बाहेरगावी हे मुख्य घर असतं आणि देवारा पण असतो, तेव्हा बरेच लोक जातात गावी गणपतीच्या निमित्तानं. अर्थात एक चांगलं आहे, त्यानिमित्तानं तरी गावी जातात. गणपतीच्या निमित्तानं का होईना गावी एकत्र सर्वजण भेटतात आणि तो एक आनंदोत्सव असतो. शेवटी गणेशोत्सव हा आनंदोत्सव आहे, हा सांस्कृतिक उत्सव आहे. परंतु समजा जाता आलं नाही, काही अडचण असेल तर जाता आलं नाही, कारण सहकुटुंब जायचं आहे, तर घरी मुंबईत गणपती आणला तरी चालेल. दुसरा गणपती मुंबईत आणला आणि गावी आहे चुलत्यांचा, तो करतायत मुख्य घराचा, तरीही चालेल. आणि या वर्षी मुंबईत आणला म्हणजे पुढच्या वर्षी मुंबईत आणायला पाहिजे असं पण नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची पूजा ही आपल्या मुंबईत करायची 1.5 दिवसाचं ठेवायचं पाहिजे. तर मुलांवरती संस्कार होतात. सगळ्यांनी कोकणात जाणं शक्य होत नाही, तिकीट मिळत नाही, रस्ते खराब आहेत. तर या काळामध्ये आपल्या मुंबईत आणला तरी चालेल. एवढंच नव्हे तर अमेरिकेत गेलात आणि तिथे गणपती आणायचे आहे तरी पण चालेल. बरोबर. जिथे आपण राहतो तिथे गणपती आणायला हरकत नाही. बरोबर, हे महत्वाचं आहे. आपल्या मनातला भाव किती चांगला आहे हेच खरं तर महत्वाचं आहे. आणि अशाच तऱ्हेने तुम्ही बाप्पाची आराधना या पुढच्या काळात करा. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अच्छा, धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.